नमस्कार, मी भारत दत्तू. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. नरेंद्र मोदींनी देश कुठे नेऊन ठेवलाय, खासदार शरद पवार यांचा सवाल. सांगोल्यात उष्माघाताचा पहिला बळी, सूर्यकांत काशीद यांचा उष्माघाताने मृत्यू. मंगळवेढ्यात माजी सैनिकाचा आकस्मिक मृत्यू. रेल्वेच्या धडकेत ट्रॅकमनचा मृत्यू. कार्यकर्त्यांचा जो निर्णय तोच आवताडे गटाचा निर्णय, सिद्धेश्वर आवताडे यांचे प्रतिपादन. आणि ओढ्यातून अवैध वाळूचा 48 लाखाचा मुद्देमाल जप्त. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. गेल्या लोकसभा निवडणुकीत अपघाताने नरेंद्र मोदी यांची सत्ता आलेली आहे. 4.5 वर्षात त्यांनी देश कुठे नेऊन ठेवलाय पहा, अशी टीका माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोलापुरात बोलताना केली. सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सोलापूर लोकसभेचे उमेदवार सुशील कुमार शिंदे, आमदार भारत भालके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील, आमदार रामहरी रुपनर, माजी आमदार दिलीप माने, बाळासाहेब शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की गेल्या वेळेस सोलापुरातील जनतेने चूक केली आहे. मी लोकसभेत सोलापुरातून कोण आले उत्सुकतेने पाहत होतो. यावेळेस त्या उमेदवाराला बदलण्यात आले, त्याचे कारण मला माहित नाही. आज जो उमेदवार आहे त्याला प्रशासकीय कामाची कोणती माहिती नाही. त्यामुळे सोलापुरातील जनतेने यावेळेस विचारपूर्वक निर्णय घ्यावा असेही त्यांनी सांगितले. यावेळी शरद पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी शिंदे म्हणाले की माझी शेवटची निवडणूक आहे. शेवटच्या निवडणुकीत मला शरद पवारांची साथ हवे असं भावनिक आवाहन सुशील कुमार शिंदे यांनी केले. शिंदे म्हणाले की शेवटच्या निवडणुकीत शरद पवारांनी मला साथ दिली पाहिजे. शरद पवारांनी मला राजकारणात आणले. मी अनेक वेळा निवडणुका लढवल्या. शरद पवारांनी साथ सोडली नाही. मला त्यांचा आशीर्वाद पाहिजे असं सुशील कुमार शिंदे म्हणाले. मोदींनी देशाला कुठे नेऊन ठेवलंय यावर न बोललेलं बरं असा टोला लगावत सुशील कुमार शिंदे पुढे म्हणाले, एखादा खासदार निवडून आला तर त्याला परत बदलत नाहीत. मात्र सोलापूरमध्ये भाजपने उमेदवार बदलला, त्यामुळे जनता काय समजायची ती समजलेली आहे. उन्हाचा पारा वाढत चाललेला असून उष्माघाताने सांगोला तालुक्यातील युवकाचा पहिला बळी घेतला. बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी अचानक चक्कर आल्याने सूर्यकांत ज्योतिराम काशीद, वय वर्ष 35, राहणार कडलास तालुका सांगोला, या युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाला. कडलास तालुका सांगोला येथील नाभिक समाजातील होतकूर युवक सूर्यकांत ज्योतिराम काशीद, वय वर्ष 35, राहणार सांगोला शहरातील शंकर काळे यांच्या सलून दुकानात काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी सूर्यकांत हा सकाळच्या सुमारास शेतात गेला होता. शेतातील काम आटपून घरी येण्यासाठी निघाला असताना वाटेतच त्याला अचानक चक्कर आल्याने तो पाणी म्हणत खाली पडला. त्याला पुढील उपचारासाठी नातेवाईकांनी दवाखान्यात दाखल केलं, परंतु उपचाराआधी त्याचा मृत्यू झाला होता. सांगोला ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आलं. सदर मयताचा रिपोर्ट तहसीलदार यांना पाठवला असून अधिक तपास पोलीस नाईक बनसोडे करीत आहेत. मयत सूर्यकांत यांच्या पश्चात आई वडील, भाऊ, पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. सांगोला तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. उष्माघाताने एका युवकाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मंगळवेढ्यातील जुना ढवळस रोड येथील माजी सैनिक विठ्ठल पुंडलिक सूर्यवंशी, वय वर्ष 58, हे बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जुना घरणिंकी रोड येथील लाळे यांच्या शेतात मयत अवस्थेत आढळून आले आहेत. दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता विठ्ठल सूर्यवंशी यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना डॉक्टर रवींद्र नाईकवाडी यांच्या रुग्णालयामध्ये नेलं असता त्यांनी शुगर वाढल्याचं समजलं व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तेथेच ऍडमिट करण्यात आलं होतं. 2 एप्रिल रोजी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर नाईकवाडी यांनी विठ्ठल सूर्यवंशी यांचा मुलगा स्वप्नील यास, तुमचे वडील दवाखान्यात नाही, ते घरी आलेत का, असे मोबाईलवरून विचारणा केली असता सूर्यवंशी यांच्या कुटुंबाने लगेच दवाखान्यात जाऊन चौकशी केली. मात्र तेथे दिसले नाहीत. विठ्ठल सूर्यवंशी यांच्या आईस ते कुठे गेले आहेत असे विचारले असता त्यांनीही मी झोपले असताना ते उठून काही न सांगता निघून गेल्याचं सांगितलं. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाहीत. परंतु बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास लाळे यांच्या शेतामध्ये ते मयत अवस्थेत आढळून आले. याची तक्रार मयताचा मुलगा स्वप्नील सूर्यवंशी यांनी
मंगळा पोलिसात दिली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत। रेल्वेची धडक बसल्याने जखमी झालेल्या ट्रॅकमनचा उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला। ही घटना बुधवारी दिनांक 3 एप्रिल रोजी कुर्डेवाडी रेल्वे स्टेशन येथे घडली। नितीन राजेंद्र आध्ये वय वर्ष 30 राहणार रेल्वे वसाहत कुर्डेवाडी तालुका म्हाडा असे मृताचे नाव आहे। जखमी आध्ये यांना सोलापूर येथे उपचारासाठी घेऊन जाताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आलेली आहे। नितीन राजेंद्र आध्ये हे कुर्डेवाडी रेल्वे विभागाच्या अंतर्गत ट्रक म्हणून काम करत होते। बुधवारी दिनांक 3 एप्रिल दुपारी 3:10 सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर ते आपले दैनंदिन काम करत होते। त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या मुंबई बेंगलोर उद्यान एक्सप्रेसची धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते। यावेळी कुर्डेवाडी रेल्वे विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना शासकीय रुग्णालयातून उपचारासाठी सोलापूरला पाठवण्यात आलं, मात्र वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी कुर्डेवाडी तिकीट बुकिंग मास्तर सुनील जगताप यांनी खबर दिल्याने मोहोळ पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे। मोहोळ पोलिसांनी त्यांचे प्रेत मोहोळच्या शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणले असून या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल कुर्डेवाडी लोहमार्ग पोलिसांना पाठवण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे। लोकसभा निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात येणार असून कार्यकर्ते जो निर्णय घेतील तोच निर्णय अवताडे गटाचा असेल असं प्रतिपादन मंगळा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवताडे यांनी केले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी खरेदी विक्री संघाच्या आवारात अवताडे समर्थकांची बैठक घेण्यात आली होती, त्या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी सिद्धेश्वर अवताडे म्हणाले की आपले मत हे देशाचे भवितव्य ठरवणार आहे, त्यामुळे पक्ष न पाहता लोकहिताचे कामे कोण करू शकेल असा उमेदवार आपल्याला निवडायचा आहे। कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत कार्यकर्त्यांनी आपले मत मांडल्यानंतर सर्वानुमते जो काही निर्णय होईल तोच अवताडे गटाचा निर्णय असून लवकरच याबाबत आमची भूमिका आपण जाहीर करू असे सिद्धेश्वर अवताडे यांनी सांगितले। यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सुरसे म्हणाले की मला जे पद प्राप्त झालंय ते अवताडे यांनी आपल्या पाठीमागे ताकद उभा केल्यामुळे झालेलं आहे। या पदामुळे काही अडचणी येणार आहेत, परंतु त्यावेळी मी सर्व अडचणी बबनराव अवताडे यांच्या कानावर घालून पुढील योग्य तो निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सर्व यांच्यापेक्षा महत्त्वाचे असलेले सर्व आपले बंधूंनो, आज या ठिकाणी मंगळा तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बैठकीचे आयोजन केले आहे। मित्रांनो, लोकसभेमध्ये मतदान करणे, लोकशाहीमध्ये मतदान करणे हे आपले पवित्र आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या अनेक उमेदवार उभे आहेत, परंतु पक्ष न पाहता लोकहिताची कामे कोण करणार, कोण करू शकेल असा उमेदवार आपणास निवडावा लागणार आहे। त्यामुळेच कोणत्या उमेदवाराला आपण पाठिंबा द्यावा यासाठी आपण तुमचे सर्वांचे मत जाणून घेण्यासाठी आज या बैठकीचे नियोजन केले आहे। तरी आता तुम्हाला सर्व सूचना मिळतीलच, तरी सर्वांनी सूचना मिळाल्यानंतर आपले आपले मत मांडावे आणि तुमचा जो निर्णय सर्वांचा होईल तोच निर्णय अवताडे परिवाराला मान्य असेल एवढी ग्वाही देतो आणि थांबतो। फुलजंती तालुका मंगळा येथील गावातील ओढ्याच्या पात्रातील विनापरवाना अवैधरित्या वाळू उपसा केल्याप्रकरणी 48,20,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून वाहन चालक व मालक विरुद्ध मंगळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फुलजंती गावातील ओढ्यातील पात्रातील दिनांक 3 एप्रिल रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास एक बिगर नंबरचा जेसीपी महिंद्रा कंपनीचा MH24A614 ट्रॅक्टर, पिवळ्या रंगाची ट्रॉली, त्यामध्ये एक ब्रास वाळू, मॅक्स फर्ग्युसन MH13TC0241 लाल रंगाचा ट्रॅक्टर, पिवळ्या रंगाची ट्रॉली व स्वराज्य 744 कंपनीचा ट्रॅक्टर व पाठीमागे ट्रॉली असून त्यामध्ये एक ब्रास वाळू असा एकूण 48,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे कृत्य करून वाळू घेऊन जात असताना मिळून आले व चालक अंधाराचा फायदा घेऊन वाहने जागेत सोडून पळून गेले असून चालक व मालक यांच्या विरोधात अनिल दाते यांनी फिर्याद दिली असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मारकड हे करीत आहेत। पुन्हा एक नजर हेडलाईन्स वरती। नरेंद्र मोदीने देश कुठे नेऊन ठेवलाय, खासदार शरद पवार यांचा सवाल। सांगोल्यात उष्माघाताचा पहिला बळी, सूर्यकांत काशीद यांचा उष्माघाताने मृत्यू।
मंगळवेढ्यात माजी सैनिकाचा आकस्मिक मृत्यू, रेल्वेच्या धडकेत ट्रॅकमनचा मृत्यू, कार्यकर्त्यांचा जो निर्णय तोच अवताडे गटाचा निर्णय, सिद्धेश्वर अवताडे यांचे प्रतिपादन आणि ओढ्यातून अवैध वाळूचा 48 लाखाचा मुद्देमाल जप्त. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.